नमस्कार. गावाला यायची हाऊस तर खूप होती, पण इकडे आल्यावर एवढा उन्हात काहीच करायची इच्छा होत नव्हती. आणि अशातच आम्ही निघालो गावची जत्रा बघायला. या रणरणत्या उन्हात मायेची सावली घेऊन बसलेली आमची लक्ष्मी आहे. तिच्या दर्शनाला आम्ही पूर्ण भक्तिभावाने निघालेलो आहोत. मला एक प्रश्न पडतो, या जत्रा एवढ्या उन्हाळ्यातच का ठेवतात? तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का? मला नक्की कमेंट करून सांगा. सगळं गाव इथंच लोटलंय की काय असं वाटतंय. एवढ्या उन्हात सुद्धा ह्या खरेदीचा उत्साह. आता आपण लक्ष्मी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. देवीसाठी आणि त्याचबरोबर देवीच्या भक्तांसाठी इथे सौभाग्य अलंकार विक्रीसाठी ठेवले आहेत. मला तर हे सगळं बघून खूप मज्जा वाटते आहे. जत्रा असल्यामुळे जोगवा मागणाऱ्या जोगतिणींची येथे भरपूर गर्दी झालेली आहे. यांना आम्ही जोगवा देऊन मुख्य गाभाऱ्यात पोहोचलो. माझ्यासाठी हे सगळे वातावरण खूप वेगळे आणि कूल होते. लोक येथेच जागा मिळेल तेथे लक्ष्मी आईचा नैवेद्य बनवत होते. आणि हा घ्या इथला स्पेशल अनुभव. काय मग नाचलात की नाही? आता आपण पोहोचलो आहोत जत्रेच्या मुख्य कार्यक्रमाकडे. दुपारपासून शिजत असलेलं मटण आपण येऊपर्यंत अर्ध झालेलं आहे बघा. पातेलभर मटण संपेल अशी खात्री नसणाऱ्या आमच्या सुपरमॅननी प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला. आपल्याला मिळेल की नाही अशी काळजी वाटत होती त्याला, म्हणून त्यांनी लगेच जेवणाचं टेबल पकडलं. शाकाहारी वाल्यांसाठी पुरणपोळीचा बेत सुद्धा आहे बरं का. हे बघा, आमचा सुपरमॅन मस्त रस्सा भाकरी चुरून खातोय. आणि हीच ती आमच्या घरची माणसं, ती दिवस रात्र या जत्रेसाठी झटत आहेत. खाटखुट कार्यक्रम हाय, जमली गर्दी राना मंदी, वाट बघून जमली समधी, कधी वाढता ताटा मंदी. बोकाड वाडा की राव मटान, पट्टा पट्टा हात हलवा वशट बाई चालू कालवा, ठेवलं भगून चुलीवर वशिम भाईला बी बोलवा पटकान. आया की 2 मिनिट में घे मटण ते धुवून तवर कांदा घे परतून नीट ध्यान दे जाई करपून, घे मसाला बिसाला हळद मीठ लावून, मग भगुन्यात टाकून थोडा अळणी काढ त्यातून, मग भगुन ठेव झाकून. पातील शिजाया तू चुलीवर चुलीवर, ते मटणाचं पातील चुलीवर चुलीवर. शिजाया लागतो भावा थोडा ये, साधा नाही मटणाचा खेळ.